दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक चॅनल एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझमवर. मित्रांनो, गुरु हा फक्त एक शब्द नाही. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश, संकटात आधार देणारी शक्ती आणि भक्ताच्या आयुष्याला नवी दिशा देणारे चैतन्य. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी तर आपण निघालो आहोत एका दिव्य आध्यात्मिक यात्रेला. अशी यात्रा जी आपल्याला भगवान श्री दत्तात्रयांच्या कृपेची अनुभूती देणाऱ्या 4 महान गुरुक्षेत्रांमध्ये घेऊन जाईल. तर मित्रांनो, आज आपण दर्शन घेणार आहोत श्री क्षेत्र पिठापुरम, श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र अक्कलकोट आणि श्री क्षेत्र नरसोबाची वाडी. चला तर मग श्रद्धेने, भक्तीने आणि नम्रतेने गुरुपौर्णिमेच्या या पवित्र अवसरावर यात्रेला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या तीर्थयात्रेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतलेले आहे श्री क्षेत्र पिठापुरम. ही आहे ती पुण्यभूमी जिथे भगवान दत्तात्रयांचा प्रथम अवतार मानले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज अवतरले. या भूमीतील प्रत्येक कण भक्तांना गुरूंच्या कृपेची जाणीव करून देतो. असं म्हणतात, जिथे श्रद्धा असते तिथे गुरूंची कृपा नक्कीच असते. येथे येणारा प्रत्येक भक्त मनातील दुःख, चिंता आणि वेदना गुरुचरणी अर्पण करतो. चला, आपण ही मनोभावे प्रार्थना करूया. हे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजा, आमच्या जीवनाला योग्य दिशा द्या. आमच्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवा. ईश्वरें सर्वभूतानां ताभयावस्मयेषे अवलोकसंतां गुणे गुणे वदस्ता.
लक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मी वरलक्ष्मी प्रसन्ना नमसर्वदा वरांकुशो भाषमभेदमुद्राविकरेर्वहन्ति. मित्रांनो, आपल्या तीर्थयात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत श्री क्षेत्र गाणगापूर. तर आता आपण आलो आहोत दत्त भक्तांच्या श्रद्धेचे हृदय श्री क्षेत्र गाणगापूर. येथे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दीर्घकाळ वास्तव्य करून असंख्य भक्तांना मार्गदर्शन केले, तसेच पापमुक्त केले. निर्गुण पादुकांचे दर्शन आणि भीमा अमरजा संगम या दोन्ही ठिकाणी भक्त आजही गुरूंची उपस्थिती अनुभवतात. गुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवणाऱ्याला कधीच निराशा येत नाही. चला मनापासून प्रार्थना करूया. हे श्री गुरुदेव, आमच्या जीवनातील अडचणी दूर करा आणि आम्हाला सद्बुद्धी द्या. मित्रांनो, यानंतर दत्त परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत श्री क्षेत्र अक्कलकोट. आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र भूमी अक्कलकोटमध्ये. आजही लाखो भक्त एका वाक्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, तर प्रत्येक भक्तासाठी आशेचा आधार आहेत. स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होताना मनातील सर्व चिंता आपोआप दूर झाल्यासारख्या वाटतात. चला तर मित्रांनो, आपण ही स्वामींना विनंती करूया, हे स्वामी समर्थ, आमच्या जीवनामध्ये धैर्य, श्रद्धा आणि समाधान कायम राहू द्या.
यानंतर दत्त परिक्रमेच्या चौथ्या भागात आपण जात आहोत श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे. आता आपल्या यात्रेचा शेवटचा टप्पा पवित्र कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर बसलेले श्री क्षेत्र नरसोबाची वाडी. येथील वातावरण, येथील शांतता आणि गुरुचरणांची अनुभूती भक्ताच्या मनाला विलक्षण समाधान देते. येथे येणारा प्रत्येक भक्त पुन्हा पुन्हा या भूमीत यावंसं वाटतं असं सांगतो. चला या पवित्र भूमीला मनपूर्वक प्रणाम करूया. तर मित्रांनो, आज आपण 4 महान गुरुक्षेत्रांचे दिव्य दर्शन घेतले. जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ श्रद्धेने पाहिला असेल तर एक क्षण डोळे मिटा, आपल्या गुरूंचे स्मरण करा आणि मनोमन प्रार्थना करा. हे गुरुदेव, आमच्या कुटुंबाला सुखी, शांती, आरोग्य आणि सद्बुद्धी द्या. आमच्या हातून सदैव चांगले कार्य घडू द्या. गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गुरुदेव.